मार्केटला अशी ना छान लालबुंद टरबुजा आलेली आहेत. सीझन जवळजवळ मध्यावर आला आहे, परंतु जेवढं लालबुंद टरबूज महत्त्वाचं आहे तेवढंच त्याचा पाठीचा भागही अतिशय गुणकारी आहे. त्याच्यामध्ये विटॅमिन सी, ई भरपूर प्रमाणात आहे, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे, म्हणून शरीरासाठी अतिशय उत्तम असं हे पाठीचा भाग आहे. आणि तोच पाठीचा भाग काढून मी आज त्याची भाजी करत आहे. तर याच्यामध्ये पाण्याचं भरपूर प्रमाण आहे. वेट लॉससाठी अतिशय महत्त्वाची ही भाजी आहे. फायबरचं मुबलक प्रमाण आहे. तर चला भाजी बघूया. त्याच्यासाठी अगदी थोडंसं तेल टाकलं. तेल टाकून आपल्याला त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे. जिरं मोहरी टाकून घेतली. ती जिरं मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे तळली गेली पाहिजे. फोडीसोबत ती खाताना छान लागते. आणि ज्यावेळेस फोड खातो त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं, त्याच्यासोबत जर जिरं आपण खाल्लं तर ते पचनासाठी छान होतं आणि हेल्थलाही मस्त. थोडा लसूण आहे ना तिखटामध्ये असा कुटून घेतला. लसूण खात नसाल तर नाही टाकला तरी चालतो. आणि तो लसूण कुटलेला आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेत आहोत. आता सुंदर खमंग असा लसणाच्या चटणीचा सुवास आल्यानंतर मग आपण याच्यामध्ये ह्या फोडी घालायच्या आहेत. भरपूर पाणी असल्यामुळे याला पाण्याची आवश्यकता नसते. हे अंगाच्या पाण्यानेच वाफत वाफत अगदी 2 ते 3 मिनटात ही भाजी होते. भाजी अतिशय गुणकारी आहे. लहानपणी आजी करायची, आई करायची तर नाक मुरडायचो, खायचं नाही. परंतु आता काही गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की कुठल्या पदार्थांमध्ये काय काय विशेष असं लपलेलं आहे, म्हणून आपले आजी आई आपल्याला हे खाऊ घालत असत. तर चला हरकत नाही. तर आता ही भाजी वाफते आहे आपली. तिखट मीठ मसाले तुमच्या चवीप्रमाणे अगदी तुम्ही टाकू शकतात. किती तिखट किती मीठ तुम्हाला हवं आहे. कोणी कोणी थोडा गुळाचा खडाही याच्यामध्ये घालतं. तुम्ही गुळाचा खडाही याच्यामध्ये घालू शकतात. गुळाचा खडा घातला की थोडी आंबट गोड चवीची ही भाजी होते. जशा कारल्याच्या भाजीला टेस्ट असते त्या पद्धतीने ही, परंतु कारल्याला थोडा कडवटपणा असतो, याला कडवटपणा असतो, याला गोड आंबटपणा असतो. याच्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे थोडी आंबटपणा आहे. तर 2 मिनटं वाफ घेऊयात. 2 मिनटात वाफ झाल्याच्या नंतर जाडसर दाण्याची भरड या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. दाण्याचा कूट जो आहे तो थोडा जाडसर टाकायचा. कोथिंबीर टाकली. भाजी रेडी आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत खा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.